कृषी सेवा केंद्र लायसन काढण्यासाठी आपले ऑनलाईन चलन भरणं गरजेचं असते आणि ऑनलाईन चालन काढणं हे बहुतांशी लोकांना जमत नाही। तर ऑनलाईन चालन कशा पद्धतीनं काढायचं, त्या चालन काढत असताना आपल्याला कोणती वेबसाईट आहे, किती अमाउंट भरायची, हेड कोणते निवडायचे आहेत, तालुका कोणता, डिस्ट्रिक्ट कोणता, ऑफिस कोणतं, आणि अशा पद्धतीनं ऑनलाईन आपण QR कोडच्या माध्यमातून किंवा आपल्या मोबाईलच्या माध्यमातून देखील ते चालन काढू शकतो। चालन काढण्यासाठीची वेबसाईट जी आहे grass.mahakos.gov.in ही वेबसाईट आहे। या वेबसाईटला गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीची एक वेबसाईट जी आहे ओपन होईल आणि या वेबसाईटवरती वेगवेगळे ऑप्शन आहेत। यूजर लॉग इन आहे, पे विदाऊट रजिस्ट्रेशन आहे, सर्च चालन आहे, परंतु आपल्याला चलन भरण्यासाठी पे विदाऊट रजिस्ट्रेशन हा ऑप्शन देखील आपण निवडू शकतो। जर आपल्याला एकाच वेळेला चालन भरायचं असेल तर अननेसेसरी अकाउंट ओपन करण्याची आवश्यकता नाही। आता मी पे विदाऊट रजिस्ट्रेशनला गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की पुढे अशा पद्धतीची एक विंडो ओपन होईल आणि या विंडोमध्ये हे 4 ऑप्शन वरती आहेत, परंतु त्या खाली एक टाईप फ्यू कॅरेक्टर्स ऑफ डिपार्टमेंट नेम। आता या ठिकाणी मला कृषी सेवा केंद्र हा परवाना देणारं डिपार्टमेंट जे आहे ते आहे ॲग्रिकल्चर, म्हणून मी असं ॲग्रिकल्चर ज्या वेळेला टाईप करेल तेव्हा काही कॅरेक्टर टाईप केले की कमिशनरेट ऑफ ॲग्रिकल्चर अशा पद्धतीनं इथे एक ऑप्शन येईल, त्याला आपण सबमिट करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी कमिशनरेट ऑफ ॲग्रिकल्चर पेमेंट टाईप विचारतात। तर पेमेंट टाईपमध्ये आपल्याला जर KSKचं लायसन काढायचं असेल तर या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला क्रॉप हजबंड्री हा हेड निवडावा लागेल। त्याच्या पुढे डिस्ट्रिक्टमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर हा, आता संभाजीनगरमध्ये असल्या कारणानं मी डिस्ट्रिक्ट छत्रपती संभाजीनगर हा निवडत आहे, परंतु लक्षात घ्या आता तालुक्यामध्ये काय निवडायचं। या ठिकाणी मेजर अडचण अशी असते की बहुतांशी KSK धारक हे ज्या तालुक्यामध्ये स्वतःचं दुकान आहे तो तालुक्याची निवड करत असतात, परंतु या ठिकाणी आपल्याला तालुक्याची निवड न करता आपण ज्या ऑफिसकडनं ते परवाना घेत आहोत ते ऑफिस कोणत्या तालुक्यात आहे म्हणजेच ते डिस्ट्रिक्ट प्लेसला असतं, कारण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे तुम्हाला परवाना अधिकारी असतात, तर साहजिकच जिल्ह्याचं ठिकाण हेच तुम्हाला तालुका निवडायचं आहे। आणि त्यानंतर तालुक्यामध्ये पण मी छत्रपती संभाजीनगर म्हणजे जिल्ह्याचं प्लेसेस निवडेल। त्यानंतर ऑप्शन असतंय ऑफिस नेम, कोणत्या ऑफिसच्या नावानं आपल्याला ते चालन भरायचं आहे। तर लक्षात घ्या वरतून 4 नंबरला ऑप्शन आहे डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडंट ॲग्री ऑफिसर औरंगाबाद, अशा पद्धतीनं हे ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे। आता स्कीम नेम, आता या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला एकूण 4 प्रकारचे लायसन काढावे लागतात। त्यापैकी जर आपल्याला फर्टिलायझरचं लायसन काढायचं असेल तर फीस अंडर फर्टिलायझर कंट्रोल ॲक्ट हे निवडावं लागेल। जर आपल्याला पेस्टिसाईडचं लायसन काढायचं असेल तर फीस अंडर पेस्टिसाईड कंट्रोल ॲक्ट हे ऑप्शन निवडावं लागेल। तर आपल्याला सीड किंवा कॉटन हे लायसन काढायचे असतील तर आपल्याला लायसन फीस फॉर सेल ऑफ सीड्स अशा पद्धतीचं एक ऑप्शन निवडावं लागेल। आता लक्षात घ्या तुम्ही ज्या वर्षी हे अमाऊंट भरत आहेत ते वर्ष या ठिकाणी येईल आणि त्याच्या पुढे पिरियडमध्ये हे वर्षाला भरणार आहात का, हाफ इयरली 6 महिन्याला आहे का, 3 महिन्याला आहे का, मंथली किंवा स्पेसिफिक पिरियड। तर लक्षात घ्यायचं आपण इथं स्पेसिफिक पिरियड टाकायचा आणि या पिरियडमध्ये तुमच्या लायसनचं जे व्हॅलिडिटी आहे ती व्हॅलिडिटीचा पिरियड या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे। मी असं एप्रिल 19 ते साधारणपणे तुमच्या लक्षात येईल 5 वर्षासाठी म्हणजेच एप्रिल महिन्यामध्ये 1 तारीख निवडली आहे तर मार्च महिन्याची 31 तारीख 29च्या 5 वर्ष कंप्लीट होतात, म्हणजे हा 5 वर्षाचा पिरियड मी या ठिकाणी निवडेल। फॉर्म ID याच्यामध्ये आपल्याला काही डिटेल्स टाकायची आवश्यकता नाही आहे। पुढे बघा या ठिकाणी तुम्हाला लायसन फीस असा ऑप्शन आलेला आहे, इथे आपल्याला अमाऊंट टाकायची आहे। आता मी सीड निवडलेलं आहे आणि सीड लायसन काढत असेल तर मला 1000 रुपये फीस आहे, तर मी 1000 रुपयाची अमाऊंट या ठिकाणी टाकेल, ती ॲटोमॅटिक इथे ड्रॅग होईल। इथे लक्षात घ्या डिपार्टमेंट टॅक्स ID हे कंपल्सरी नाही आहे, तुम्ही टाकायची आवश्यकता नाही, पॅन पण नाही। या ठिकाणी तुमच्या दुकानाचं नाव टाकायचं आहे। लक्षात घ्या ज्या KSKला आपण लायसन घेणार आहोत त्या KSKचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। मी आता टाकतो शेतकरी एजन्सी, अशा पद्धतीचं समजा मी दुकानाचं नाव टाकलेलं आहे। आता या दुकानचा ॲड्रेस टाका, एरिया टाका आणि मोबाईल नंबर, रिमार्कमध्ये काही नाही आहे। पुढे जाऊन पेमेंट तुम्हाला
इंटरनेट बँकेच्या माध्यमातून जर करायचं असेल तर इंटरनेट बँक त्याच्यामध्ये जनरली SBI निवडा, जेणेकरून आपल्याला ते पेमेंट व्हेरीफाय करणं सोपं जातं. या ठिकाणी आपल्याला एक कॅप्चा जो आहे तो टाकायचा आहे, सबमिट करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की अशा पद्धतीचं चलन जे आहे ते जनरेट होईल. याच्यामध्ये बँक डिटेल्स, पेमेंट मोड आहे, किती पेमेंट करायचं आहे ते आहे, तुमच्या दुकानाचं नाव असेल, लोकेशन असेल, मोबाईल नंबर असेल आणि डेट. त्याचबरोबर इथे GRN नंबर जो आहे तो पेमेंट झाल्यानंतर जनरेट होईल. तो GRN नंबर आपल्यासाठी फार महत्त्वाचा असतो. अशा पद्धतीनं ज्या वेळेला हे चलन जनरेट होतं आहे त्यावेळेला बॉटमला ॲग्री नावाचा एक ऑप्शन आहे, म्हणजे तुम्ही त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्सला ॲग्री आहात. आणि इथे प्रोसीडचं ऑप्शन आहे. लक्षात घ्या, या प्रोसीडच्या ऑप्शनच्या माध्यमातून आपला हा GRN नंबर आपला जनरेट होतो. युआर GRN नंबर इज असं आहे, तर याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आपण, लक्षात घ्या. आणि ओके म्हणायचं. ओके म्हटल्यानंतर बघा इथं पॉपअप आलेलं आहे आणि त्याला आपण डन करून ओके. हे बघा अशा पद्धतीचं ऑप्शन येईल आणि इथे ओके केल्यानंतर तुम्हाला पेमेंटला पुढे जाता येईल. इंटरनेट बँकिंग म्हटलं मी, सबमिट, आणि अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करता येईल. तुमचे लॉग इन डिटेल्स टाका, पुढे पेमेंट करा, ॲटोमॅटिक तुमचं चलन जे आहे ते जनरेट होईल. ऑलरेडी तुम्हाला GRN नंबर मिळालेला आहे. तो GRN नंबरच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी ग्रास प्रणालीला जे आहे ते चलन सर्च करून चेक करता येईल. ओके, अशा पद्धतीनं चलन जे आहे ते तुम्हाला काढणं अपेक्षित आहे.